नमस्कार मंडळी, बऱ्याच दिवसापासून माझे ब्लॉग टाकले जात नव्हते, तर चला म्हटलं आज तरी ब्लॉग टाकूया. तर आज आम्ही बाहेर चाललो होतो आणि कुठे चाललो होतो ते पण समजेल तुम्हाला लगेच. तर आम्ही चाललो होतो जाऊबाईंकडे. तर जाऊबाई आज गावात गेलेल्या होत्या शालीमारला. तर त्यांना सांगितलेलं होतं की मनूसाठी जीन्स वगैरे आणायची होती, तर तेच आणायला सांगितलं होतं त्यांना. तर मग त्यांनी ते आणलेलं होतं आणि मग सायंकाळी आम्ही तेच सगळं सामान घेण्यासाठी त्यांच्या तिकडं गेलेलो होतो. आणि शिव बघा गाडीतून उतरला आणि लगेच पळतो. का पळायला लागला तो? कारण त्याला लिफ्टमध्ये बसायचं असतं आणि मनूलाही आवडतं लिफ्टमध्ये आणि फर्स्ट फ्लोअरलाच जायचं असतं, तरी पण त्यांना लिफ्टमध्ये बसायचं असतं. मग आम्ही बसलो लिफ्टमध्ये आणि वरती गेलो. तर वरती पोहोचल्यावर मग ताईन ते होते घरी, ताई एकट्याच होत्या. त्याही मशीनवरती काम चालू होतं त्यांचं, ते ड्रेसला अल्टर करत होते ते ड्रेस. तर आम्ही पोचलो आणि मग ताईने तिथं आम्हाला चहा पाणी वगैरे केला. आणि शिव आहे ना, पूर्ण घर बघून आला होता की त्याला रियांश कुठं दिसतो का असं. पण त्याला रियांश काही सापडला नाही, कारण रियांश पण गावाला गेलेला आहे आणि तो नाराज झाला आणि तो म्हणतो कुठे आहे कुठे आहे. शेवटी तो बिचारा एकटाच खेळायला लागला मनूबरोबर. आणि नंतर मग ताईंनी चहा वगैरे केलेला होता. आणि इकडे बघा ही जीन्स आणि पांढरी लेगिज आणलेली होती आणि शिवसाठी या पॅन्टा आणलेल्या होत्या. पॅन्टा पण खूप मऊ होत्या आणि लहान मुलांना असेच कपडे छान असतात आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हटल्यावर त्यांना अशाच पॅन्टा चांगल्या. तर चहा वगैरे झाला आणि मग लगेच आम्ही रिटर्न निघालो, कारण मला स्वयंपाक पण करायचा होता. तर मग आम्ही घरी यायला आम्हाला अंधार झाला होता. तर मग घरी येऊन मग नंतर स्वयंपाक वगैरे केला आणि मग माझे सगळे कामं आवरले. आणि माझे ब्लॉग जर तुम्हाला आवडले असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आम्ही हे बघा आलो घरी परत आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.